घेऊन ये है ना. हां, तर आज आहे सोमवार आणि आम्ही आज चाललो आहे मायनशूची पूजा करण्यासाठी. आज म्हणजे म्हणून त्याला बसवणार आहोत आम्ही. तर त्याच्यासाठी पिंपळाच्या झाडाजवळ पूजा करावी लागते. तर आता बाहेर चाललो आहे. आमचे दोघंही छान मस्त रेडी झालो आहे आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य पण मी सोबत वीडियो जरूर देखना. तो आगे बढ़ते हैं वीडियो में. चलो. काळ बदलला, जीवनशैली बदलली, पुण्यासारख्या सिटीत राहायला आलो म्हणून आपण आपले संस्कार तर नाही विसरू शकत. तर आमच्या खानदेशात हा मुंज बसवण्याची पद्धत आहे. त्यासाठी अगोदर पिंपळाची पूजा केली जाते. तर मी त्याला इथे पूजा करण्यासाठी आणलं होतं. अगोदर पिंपळाची पूजा केली, नंतर पानावर प्रसाद ठेवला आणि एक फेरी मारून छान तिथे नारळ फोडून घेतलं आहे. हा संस्कार शक्यतो मुलांच्या आरोग्यासाठी, तसेच मुलं खूप चिडचिड करतात किंवा रडतात किंवा बऱ्याचदा अशा आजारी पडतात, तर त्याच्यासाठी हा केला जातो आणि आमच्या खानदेशात 12 वर्षापर्यंतच्या मुलांचा हा संस्कार केला जातो. खुल जाए क्या? खुलेगा क्या आज? खुल गया. घरी पोचलो आहे आम्ही आता त्याला बसवते मी मुंजांसाठी, त्याची पूजा वगैरे करते आणि बसवते. थोडे काही शॉर्ट्स मी तुम्हाला दाखवतेच. आणि काल आम्ही जो कानबाईचा जो ब्लॉग शूट केला होता, तर मी तो पण पोस्ट करतेच आज उद्यामध्ये. तर तोही नक्की बघा आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आत्ता त्याच्यानंतर मला त्याचा टिफिन पण बनवायचा आहे. तर चलो व्हिडिओ. मुलांना नमस्कार करून त्यांचे पाय स्वच्छ धुवून आणि मग टिळा लावायचा असतो. इथे आशूला बसवलं आहे आता आणि इकडे एक मी पान पुजून घेतलं आहे. एक मुंजा एकटा बसवत नसतात ना, 2 तरी पाहिजे. मग दुसरं कोणी नसेल तर असं पान पुसता येतं. चलो शुरू करो बेटा. पूरा फिनिश करना हा राजा. व्हेरी गुड. बस रे माझा दादा. हाताला लागेल बरं भाऊ. निकल गया. मी नाही सांगते त्याला, तरी पण जबरदस्ती काढतोय. बघा सगळं काढलं त्यानेच नारळ. मजा वाटते त्याला, है ना. त्याचं टिफिन बनवायला घेतलं आहे आणि त्याने मला इतकी लाडीगोडी लावावी लागली ना ते खाण्यासाठी. त्याला दूध भात अजिबात आवडत नाही आणि मला ते खूप लाडीगोडी लावून फिनिश करावं लागलं. आणि जे पानावर मी आता नैवेद्य दिला होता, तर ते कावड्यांना वरती मी टेरेसवर ठेवून येईल. काल मायनशूची बॅग धुतली होती बघा, किती छान न्यू वाटायला लागली. लगेच छान नवीन दिसतंय एकदम, है ना इशू. त्याची बॅग भरतोय तो आता. 2nd स्टँडर्डपर्यंत मीच त्याची बॅग भरून देत होती, पण आता 3rd स्टँडर्डमध्ये गेला आहे. आणि सुरुवातीला मी त्याला फक्त सांगितलं कशी बॅग भरायची, काय कसं म्हणून. आणि आता तो रेग्युलर त्याची कामं बरोबर करायला लागला आहे. मुलांना कोणतीही गोष्ट प्रेमाने किंवा समजावून सांगितली तर शिकतात. बऱ्याच वेळेला त्यांना चिडायची वगैरे काही गरज नसते. और गाइस मेरी बैग कितनी न्यू लग रही है. मम्मी ने इसको धोआ है. देख. हाँ, न्यू खरीदी. हाँ अभी खराब मत करना बच्चा ज़्यादा उसको. बाय. चला तर महेश गेला आहे आता स्कूलला आणि माझी बरीचशी कामं बाकी आहेत. आज सकाळपासून त्याच्या मागेच फिरत होते मी. आणि आता काय भांडी आणि कपडे तेवढे बाकी आहेत. त्याच्यानंतर मला छान आज श्रावणी सोमवार आहे, तर आज फास्ट आहे. मी माझ्यासाठी तसं काही बनवलेलं नाही आहे. फ्रूट्स वगैरे असतील ते मी खाईल. आणि छान आज बर्फाचं शिवलिंग बनवून मी घरीच पूजा करणार आहे. तर ती पूजा मिस नका करू प्लीज. स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर चला आता भेटू पूजेसाठीच. आशूसाठी काही कपडे काढून ठेवलेले होते मी, तर त्या अनाथ आश्रमांच्या मुलांना देते आता. आपल्या शहरात आपल्या दारात आपल्याकडे मदतीची आस घेऊन
पूजेसाठी लागणारं साहित्य काढून घेतलं आहे मी. आणि बघा मला हे 5 पत्त्यांचं पान मिळालं आहे बेलाचं. हे खूप जो भाग्यवान असतात म्हणतात त्याच्याच नशिबी येतं. तर हे मला लागलं आहे, थोडं खंडित आहे पण ठीक आहे, चालेल आहे की नाही. याचं वेगवेगळ्या भांड्यांमध्ये काढून ठेवलं आहे मी बर्फ. आता त्याचं बनवणार आहे शिवलिंग. इथं पूजेचं ताट रेडी आहे, छान अशी तयार झाली आहे, साडी घातली आहे मस्त. आणि आता पूजा करते. तर चला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. रामवर फणीवरधर सुंदर मदना कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं. पत्री बेलाचं पान भेटल्यावर आहे ना माझा आनंद असा म्हणजे दुप्पट तिप्पट चारपट झाला होता. पूजा करण्यासाठी मी इतके एक्सायटेड झाले होते ना, खूपच. म्हणजे कधी कोणाला मिळत नाही आणि मला छान आज ते मिळालं, ते श्रावण सोमवारी पूजेच्या टायमिंगला. मला खूप भारी वाटत होतं. आणि हे असं जर बेलपत्र तुम्हाला मिळालं असतं तर तुम्ही किती खुश झाले असते मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया आता एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.